Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय वळण वेगळंच मिळालेलं पाहायला मिळते। कारण राम सातपुतेंच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक ट्विट करत या सगळ्या भाजपचे नगरसेवक, भाजपचे महापौर आणि गृहमंत्र्यांना थेट आव्हान दिले। आपल्यासोबत प्रशांत जगताप स्वतः आहेत। दादा, ट्विट करत तुम्ही म्हणालेत की तुमचे सागर बंगल्यावरचे बॉस 100 नगरसेवक महापौर बंगल्यातले महापौर काय करत होते, काय या प्रकरणाला राजकीय वळण दिलं जातं असं वाटते तुम्हाला? पुणेकरांनी मागच्या 10 वर्षांमध्ये भाजपला भरभरून दिले। 14 साली 8 आमदार 1 खासदार, 19ला 6 आमदार 1 खासदार, त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये भाजप, केंद्र सरकारमध्ये भाजप, पुण्यामध्ये मागच्या 70 वर्षात कुणालाच काही दिलं नाही इतकं पुणेकरांनी भाजपला 100 नगरसेवक निवडून दिले। पण असं असताना भाजपने पुण्याला काय दिलं तर भाजपने पुण्याला वाहतूक कोंडी दिली, भाजपने पुण्याचं पर्यावरण खराब केलं, भाजपने पुण्याचं एकूणच सगळंच दळणवळण खराब केलं, भाजपने पुण्यामध्ये जी काय अतिरेकी संस्कृती आणलेली, आजचे पब्स हॉटेल्स हे बिघडलेलं जे पुणे आहे हे सगळी भाजपची देणे असा आमचा थेट आरोप आहे। मुळात तुंबलेलं पुणे आम्ही पाहतोय, पुण्यातली गुन्हेगारी आम्ही पाहतोय, पुण्यातले मॅक्सिमम गुन्हेगार हे भाजपचे सहकारी पदाधिकारी आहेत। भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर थेटपणाने ते सार्वजनिक जीवनात वावरतात। याच नाका गुंडांनी बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभेमध्ये थेट नाका पदाधिकाऱ्यांना धमकी देण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून साहजिक आहे की या ठिकाणी सागर बंगल्यावरचे बॉस जर स्वतःला या राज्याचे महामहिम म्हणतात तर हे पुणे पेटत असताना ते काय करत होते असा आमचा त्यांना थेट सवाल आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। पण मग या सगळ्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी कुठेतरी लक्ष, खरं तर गृहमंत्री आले पुण्यात, पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, ती प्रेस पण तुम्ही ऐकली। पुण्याची जेवढी गुंडांची फौज आहे ती पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या हाताखाली कामकाज करते। यांना ताकद देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी जर पुणे वेळेत आटोक्यात ठेवण्याचं कामकाज केलं असतं तर ही वेळच आली नसती। दुर्दैवाने आज देवेंद्रजी पुण्यात येत आहेत पण खूप उशीर झालेला आहे। पुणे पेटलेले, पुणे नाही का या ठिकाणी बदनाम होतं आहे, पुण्याचं कल्चर खराब झालं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मान्य देवेंद्रजींना मागची 10 वर्षात पुणेकरांनी कुठं रोखलं होतं ते एकदा देवेंद्रजींनी सांगावं। पण माझी त्यांना एवढीच नम्रतेची विनंती, आम्हाला त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं नाही। त्यांनी बिघडलेलं पुणे दुरुस्त करावं, या पुण्यातलं कल्चर खराब करायचं काम त्यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी केलं असेल, ज्यांनी पाठराखण केली असेल, त्यांनी आता वेळीच थांबून या ठिकाणी आमचं पुणे, सुरक्षित पुणे आणि सुंदर पुणे पुन्हा करून द्यावं एवढीच त्यांना आम्हाला विनंती करायची आहे। या सगळ्या प्रकरणावर अजून एक ट्विट प्रशांत जगताप तुम्ही केले। खरं तर खासदार जे उमेदवार जे होते खासदारकीचे त्यांना विचारले की तुम्हाला खासदारकी लढवता 2 कागदपत्रामधला FIR वर्सेस तो रिमांड रिपोर्ट आहे, काय नेमकं हे सगळं प्रकरण? मुळात विषय असा आहे, FIR एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या गुन्हेगाराच्या विरोधात किंवा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करताना जे शब्दप्रयोग केला जातो आणि रिमांडचा रिपोर्ट जो असतो तो कोर्टात सादर झाल्यानंतर कोर्टातून जे काय नोटिसा निघतात आणि बाकीच्या गोष्टी असतात, ह्या दोन्हीमधला फरक जर आमच्या लोकसभेच्या उमेदवाराला, आमच्या शहरात जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या उमेदवाराला जर कळत नसेल तर मग त्याच्यामध्ये दुर्दैव आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। आणि रवींद्र धंगेकरांसारखा एक खाडाचा कार्यकर्ता एवढा द्वेषाने त्या ठिकाणी बांधतोय आणि त्या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी हे प्रकरण आपल्या पक्षाच्या अंगलट येत आहे। म्हणून जर नका मोळजी या प्रकारे राजकारण करत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्यातला जो काय असमंजसपणा आहे तो दाखवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो। या ठिकाणी वैयक्तिक शत्रुत्व कुठलंच नाही, पण किमान FIR आणि नाही का रिमांड रिपोर्ट याच्यामधला फरक तर त्यांनी जाणून घ्यावा एवढीच विनंती आहे। काय राजकारण करते FIR वर्सेस रिमांड रिपोर्ट? हे परवा दिवशीपासून चालू आहे। धंगेकरांनी विचारले की तुम्हाला हे माहिती नसणं किती चुकीचं आहे, काय? नाही, विषय असा आहे ते तुम्ही धंगेकरांना विचारतो संयुक्त ठरे, कारण की धंगेकरजींचा तो आरोप आहे। पण ही गोष्ट नक्की आहे की धंगेकरजींचा जो आरोप आहे आणि मुरलीधर मोहोळजी जे म्हणजे राज्य सरकारची कातडी बचवण्याचं कामकाज करतायत त्याच्यामुळे आम्ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर आणि त्या माध्यमातून पुणेकरांसमोर आणि जगासमोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणात काय व्हायला हवं? गृहमंत्र्यांना काय आव्हान कराल किंवा काय विनंती कराल? माझी गृहमंत्र्यांना एवढी प्रामाणिकपणे विनंती आहे, आमदारकी, खासदारकी, नगरसेवक पद, महानगरपालिका किंवा लोकसभा, विधानसभा जिंकण्याकरता
जे काही असंतुष्ट आहात म्हणजे चुकीच्या वृत्तीची लोक आहेत त्यांना बरोबर घेण्याचं थांबवा. हे एकदा मान्य करा की पुण्यामध्ये तुम्ही चुकीच्या लोकांना बरोबर घेतलं होतं. आज हे जे बिघडलेलं पुणे आहे हे टप्प्याटप्प्यात तुम्ही जे काही वेगवेगळे प्रयोग केले त्याच्यामुळे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की जर पुणे दुरुस्त करायचं असेल तर पोलीस प्रशासनाला नाही का मोकळीक द्यायला हवी, महानगरपालिकेच्या यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी आणि तुमचा राजकारणातला हस्तक्षेप या ठिकाणी थांबवायला हवा, जेणेकरून पुण्यामध्ये जी काही बेबंदशाही चालू आहे ती बेबंदशाही थांबेल. अशा प्रकारची विनम्र विनंती समस्त पुणेकरांच्या वतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितो. खरं तर पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर अनेक दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण हे सगळं गृहमंत्र्यांनी थांबवावं, गृहमंत्र्यांनी स्वतः पुण्यात लक्षात घालावं अशी विनंती प्रशांत जगतापांनी केलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.